नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. अक्षय तृतीयेच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा. आता एक नजर टाकूया महत्त्वाच्या घडामोडींवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करत महिला आरक्षण विधेयकावर भाष्य केलं आणि विशेषतः काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांवर टीका केली. त्यांनी म्हटलं की महिला सक्षमीकरणावर विरोध करणारे पक्ष देशाच्या प्रगतीस अडथळा आहेत. मोदींनी परिवारवादी राजकारणावर निशाणा साधत असंही सांगितलं की काही पक्ष स्थानिक स्तरावर काम करणाऱ्या महिलांना संसदेत पोहोचू देत नाहीत, परंतु 21व्या शतकातील महिलांना योग्य निर्णय घेण्याची पूर्ण जाणीव आहे. मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या अंदाजे 60 वेळा उल्लेख केला आणि पक्षावर राष्ट्रहिताला विरोध करणारा आरोप केला. त्यांनी टीएमसी, डीएमके आणि समाजवादी पक्षावरही टीका केली. महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्यांनी महिलाविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधानांनी स्पष्ट केले की विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक मतसंख्या नसली तरी महिलांच्या हक्कांसाठी लढा थांबणार नाही. त्यांनी देशातील नारीशक्तीच्या समर्थनाची माहिती दिली आणि महिला हक्कांसाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. महाराष्ट्रातील डेटा सेंटर क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राज्यात मध्य आशियातील अनेक नामांकित कंपन्या गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असल्यानं या कंपन्यांना त्वरित जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया जलद करण्यात येणार आहे. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत डेटा सेंटर प्रकल्पावर सविस्तर सादरीकरण करण्यात आलं, ज्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी डेटा सेंटर प्रकल्पासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया ठराविक कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या बाबतीत जोर दिला. विशेषतः जमीन उपलब्धतेच्या प्रक्रियेला प्राथमिकता देण्यात आली आहे. याशिवाय डेटा सेंटर प्रकल्पासाठी वीज पुरवठ्याला प्राधान्य देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. डेटा सेंटरला अखंड वीज पुरवठा अत्यावश्यक आहे, यामुळे ऊर्जा विभागानं आवश्यक ती दक्षता घेण्याचे सांगितलं. सिडकोकडून डेटा सेंटरसाठी लँड बँक विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 ते 22 एप्रिल दरम्यान पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. या कालावधीत विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 एप्रिल रोजी घाट परिसर, उत्तर खानदेश आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाची सुरुवात होऊ शकते. 20 आणि 21 एप्रिलला पावसाचा प्रभाव वाढून पुणे विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि अमरावती विभागातही वादळी पावसाची शक्यता आहे. आज मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर दुरुस्ती आणि विकास कामासाठी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे, ज्यामुळे रेल्वे सेवांवर मोठा परिणाम होणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे आणि डोंबिवली स्थानकावरील प्लॅट विस्ताराच्या कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकल गाड्या वळवण्यात येतील आणि काही थांबे रद्द केले जातील. हार्बर लाईन आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉकमुळे पनवेल CSMT आणि पनवेल ठाणे दरम्यान अनेक लोकल सेवा रद्द राहतील. काही मार्गावर मर्यादित विशेष सेवा चालवल्या जातील. तर वेस्टर्न रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक असल्यानं जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. काल सनराइज हैदराबादने चेन्नई सुपर किंगवर 10 धावांनी थरारक विजय मिळवला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत 195 धावांचं आव्हान उभं केलं होतं. अभिषेक शर्मा आणि क्लासेन यांनी दमदार खेळी करत संघाला मोठा स्कोअर उभारून दिला. चेन्नईची सुरुवात खराब झाली तरी मधल्या षटकात त्यांनी पुनरागमन केलं. मात्र ईशान मलिंगाने घेतलेल्या महत्त्वाच्या विकेट्समुळे सामना हैदराबादच्या बाजूने वळला. शेवटच्या षटकात अचूक गोलंदाजी करत हैदराबादने विजय निश्चित केला. या विजयामुळे हैदराबादने गुणतालिकेत झेप घेत टॉप 4मध्ये स्थान मिळवलं आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे सोनं आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात चढउतार दिसून आला आहे. खास करून ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्याचे भाव कमी झाल्याने खरेदीदारांना एक प्रकारचा दिलासा मिळाला होता, परंतु आता पुन्हा त्यात वाढ होऊ लागली आहे. अक्षय तृतीया या सणाच्या महत्त्वाच्या मुहूर्तावर सोन्याचा भाव वाढलेला आहे. जळगावसारख्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात आज मोठी वाढ झाल्याची नोंद झाली आहे. एक तोळ सोन्याचा दर जीएसटीसह 1,57,384 रुपयावर पोहोचला आहे, तर जीएसटी शिवाय हा दर 1,52,800 रुपयांवर इतका आहे. सोन्याच्या दरासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झालेली आहे. 1 किलो चांदी जीएसटीसह खरेदीदारांसाठी ग्राहकांना 2,97,800 रुपये मोजावे लागतील, तर जीएसटी शिवाय त्याचा दर 2,60,000 पर्यंत होईल.
अक्षय तृतीया हा दिवस प्रत्येक हिंदूंच्या कॅलेंडरमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. हा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल तृतीयाला येतो, जो कधी न संपणाऱ्या आणि अखंडित फळांचं प्रतीक असतो. अक्षय शब्दाचा अर्थ अविनाशी किंवा कधी नष्ट न होणारा असा आहे, ज्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक शुभ कार्याला अविनाशी पुण्य मिळते अशी मान्यता आहे. अक्षय तृतीया हा दिवस त्रेतायुगाच्या प्रारंभाशी संबंधित आहे. याच दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते, ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे. या दिवशी पूजा, व्रत, दान इत्यादी शुभकार्याचे विशेष महत्त्व आहे. 3.5 मुहूर्तापैकी अक्षय तृतीया एक प्रमुख मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे, ज्यामुळे धन, सुख आणि स्थैर्य येतं असं मानलं जातं. तसेच नवीन व्यवसाय सुरू करणं, गृहप्रवेश, लग्न किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत रहा आवाज इंडिया मराठी.